नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 15 सप्टेंबरच्या ज्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। आणि काल दिलेला होमवर्क क्वेश्चन असा होता की तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे। आणि याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे। आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसणार आहे त्यांच्यासाठी उत्तर आपण आज सांगणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी। हे जे काही तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण आहे ते महाराष्ट्रातल्या सातपुडा या पर्वतरांगांमध्ये येतं मित्रांनो। त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारले जात असतात। जसं की हा जे काही तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण आहे ते नंदुरबार या जिल्ह्यामधील सातपुडा पर्वतरांगांमध्ये येतं। त्यासोबतच महाराष्ट्रातील इतर पण थंड हवेचे ठिकाणं आपण या ठिकाणी बघणार आहोत। जसं की महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, आंबोली हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, तोरणमाळ थंड हवेचं ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे, जव्हार हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहे, माथेरान हे रायगड या जिल्ह्यात आहे आणि म्हैसमाळ हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे। तर हे पण इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। त्यानंतर सुरुवात करणार आहोत आजचा चालू घडामोडीचा। पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच भारत व ओमान या देशादरम्यान कोणते सैन्य अभ्यास पार पडले। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अल नजा असं त्या सैन्य अभ्यासाचं नाव आहे मित्रांनो। भारत आणि जे काही ओमान हा देश आहे त्यामध्ये नुकतंच हे सैन्य अभ्यासाला सुरुवात झालेली आहे, त्याविषयीचा हा प्रश्न आहे। भारत आणि ओमान या देशांच्या दरम्यान तसं बघितलं तर सध्या दोन सैन्य अभ्यास हे पार पडणार आहेत। तर ते दोन कोणते आहेत? अल नजा जे की 13 ते 26 सप्टेंबर दरम्यान होणार आहे आणि हा दोन्ही देशांच्या थलसेनेचा अभ्यास असणार आहे। त्यानंतर दुसरा असणार आहे ईस्टर्न ब्रिज अभ्यास, जे की भारतीय वायुसेना आणि ओमानची वायुसेना या दोन देशांच्या दरम्यान होणार आहे आणि त्याचं जे काही कालावधी असणार आहे ते 11 ते 22 सप्टेंबर या दरम्यान असणार आहे। आणि हे दोन्ही सैन्य अभ्यास मित्रांनो ओमान या देशांमध्ये होणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे हे जे काही वायुसेनेचा अभ्यास आहे ईस्टर्न ब्रिज अभ्यास, याच्यामध्ये भारताचे जे काही लढाऊ विमान आहेत MiG-29 असेल, जगवार आणि C-17 ग्लोबमास्टर 3 यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे। हे आपल्याला इतर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर जे काही अलीकडच्याच काळामध्ये इतर जे सैन्य अभ्यास झालेले आहेत आणि जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तेच आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ते सैन्य अभ्यास कोणते आहेत ते पण आपण पाहूयात। डेझर्ट सायक्लॉन जे काही सैन्य अभ्यास झाला तो भारत आणि UAE या दोन देशांच्या दरम्यान झाला। सहयोग कायजिन नावाचा सैन्य अभ्यास भारत व जपान या देशांच्या दरम्यान झाला। सायक्लॉन भारत व इजिप्त या देशांच्या दरम्यान झाला। खंजीर नावाचा सैन्य अभ्यास भारत व किर्गिस्तान या दोन देशांच्या दरम्यान झाला। वायुशक्ती भारतीय जी काही सेना आहे इंडियन एअरफोर्स त्याचा होता हा वायुशक्ती सैन्य अभ्यास, जे की राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे। तसंच हा 6व्या नंबरचा दोस्ती जे काही सैन्य अभ्यास आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा, कारण हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे, भारत, मालदीव आणि श्रीलंका, म्हणून हा स्टार करून ठेवा पॉईंट, दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास। त्यानंतर समुद्र लक्ष्मण हे भारत आणि मलेशिया या दोन देशांच्या दरम्यान झाला। धर्मागार्जियन भारत व जपान, तर्कश नावाचा सैन्य अभ्यास भारत व अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान झाला। शक्ती भारत व फ्रान्स या देशाच्या दरम्यान झाला। तरंगशक्ती हा सैन्य अभ्यास भारतीय जी काही वायुसेना आहे त्याच्यामध्ये झालेला आहे आणि तो तामिळनाडू आणि राजस्थान या ठिकाणी झालेला आहे। तर हे काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास होते जे की आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात, तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच सिंगापूर साहित्य पुरस्कार कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेला देण्यात आला आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, प्रशांती राम असं त्या महिलेचं नाव आहे। त्यांना नुकतंच सिंगापूर साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि या भारतीय वंशाच्या महिला असल्यामुळं हा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो। कारण आपण जर बघितलं मित्रांनो, कारण महिलांविषयी ज्या काही घटना असतात
त्यावर आपला आयोग किंवा जे काही इतर परीक्षा होतात त्यामध्ये प्रश्न हा विचारला जात असतो. त्यामुळं महिलांविषयक ज्या काही घडामोडी असतात त्यावर आपण थोडंसं अधिक लक्ष देणं गरजेचं असतं. तर हे जे काही प्रशांती राम आहेत त्यांच्या 9 यार्ड सारीज म्हणून एक त्यांची लघुकथा आहे, त्यांना त्यामुळे पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही छायाचित्र बघू शकता. तसेच त्यांच्याविषयी आपण थोडी अधिकची इन्फॉर्मेशनसुद्धा बघणार आहोत. नानयांग युनिव्हर्सिटी आहे सिंगापूरमध्ये, त्या ठिकाणी त्या लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या 9 यार्ड साडीज या लघुकथेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, आता हा पुरस्काराशी संबंधित प्रश्न असल्यामुळे इतर जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यावरसुद्धा आपण एकदा नजर टाकणार आहोत. जसं की 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जे काही देण्यात आलेला आहे तो जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी आणि गुलजार यांना उर्दू या भाषेसाठी देण्यात आला होता. त्यानंतर लता मंगेशकर पुरस्कार 2023 आशा भोसले यांना देण्यात आला होता आणि नुकताच 2024चा लता मंगेशकर पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 हा शाहरुख खान याला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण 2024चा पुरस्कार डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र महागौरव पुरस्कार निखिल वाघ यांना देण्यात आलेला आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे आणि जे काही बुकर पुरस्कार आहे 2023 तो पॉल लिंच यांना नुकताच देण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा महत्त्वाचे पुरस्कार आपण लक्षात ठेवायचे आहेत. वाटलं तर तुम्ही ते लिहूनसुद्धा तुमच्याजवळ ठेवू शकता किंवा मग व्हिडिओ पुन्हा बघून तुम्ही ते रिवाईजसुद्धा करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. तर त्याचे ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधील आदिवासी विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे मित्रांनो. तर त्यासंबंधित थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. 80% या विद्यापीठातील जागा या ज्या काही शेड्यूल्ड ट्राईब्सचे विद्यार्थी असतात या कॅटेगरीसाठी राखीव असणार आहेत. तसेच 20% जागा या इतर विद्यार्थ्यांसाठी असतील. तर या ठिकाणी छायाचित्र आपण बघू शकतो. त्या ठिकाणी जे काही आपले राज्यपाल आलेले होते त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित हायड्रोजन संमेलनाचे उद्घाटन कोठे केले. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नवी दिल्ली या ठिकाणी. हे नुकतंच आपले जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी हरित हायड्रोजन संमेलनाचं उद्घाटन केलेलं आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे की नेमकं हे हरित हायड्रोजन संमेलन वगैरे काय आहे. तर हे जे काही हरित हायड्रोजन कॉन्फरन्स आहे त्याचा कालावधी 11 ते 13 डिसेंबर या दरम्यान हे संमेलन चालणार आहे. आणि याचं लक्ष्य काय आहे तर भारताला एक जागतिक हरित हायड्रोजन या तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर देश म्हणून पुढे आणणे किंवा विकसित करणे हा आपल्या भारताचा लक्ष्य आहे या संमेलन आयोजन करण्यामागे. 4 जानेवारी 2023ला राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनची सुरुवात आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे. का मित्रांनो करण्यात आलं हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू? कारण हरित हायड्रोजन जे काही उत्पादन आहे त्याचं भारतामध्ये त्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावं यासाठी हे मिशन आपण सुरू केलं होतं. तसेच आपल्या भारताचं लक्ष्य आहे 2030पर्यंत 5 मिलियन मेट्रिक टन दरवर्षी हरित हायड्रोजन आपल्याला उत्पादन क्षमता विकसित करायची आहे. त्या संदर्भात हा कॉन्फरन्स आपल्यासाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणून सरकार एवढं संमेलन हे घेत आहे या संदर्भामध्ये. तर हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर हायड्रोजनविषयी आपल्याला लक्ष ठेवायचं की हे जे काही ग्रीन हायड्रोजन असतं त्याचा वापर हा मित्रांनो आपल्या जे काही गाड्या असतात त्या गाड्यांमध्ये केलं जातं. हे इंधन म्हणून गाड्यांमध्ये वापरल्यामुळे जे काही वायू प्रदूषण आहे ते होत नाही. त्यामुळे याचा वापर हे जास्तीत जास्त केला जावा म्हणून सरकारकडून प्रयत्न हे केले जात आहेत. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, त्यांनासुद्धा याचा फायदा होईल मित्रांनो. कारण ज्या काही आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की आपण ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात त्यावरच प्रश्नही घेत असतो आणि आपली ही डेली करंट अफेअर्सची सिरीज आपली दररोज चालते आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये अवश्य होणारच आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चला मग प्रश्न बघूया की नुकतेच चंद्रावर 250पेक्षा जास्त भूकंप कंपनांचा डेटा कोणी संग्रहित केला. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर
सी चंद्रयान-3 हे जे काय आहे मित्रांनो, त्यांनी नुकतंच चंद्रावर 250पेक्षा पण जास्त भूकंप कंपनांचा डेटा हा संग्रहित केलेला आहे. त्या संबंधित हा प्रश्न आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे काही चंद्राचं दक्षिण ध्रुव आहे त्या ठिकाणी आपल्या चंद्रयान-3ने भूकंपाचा डेटा हा संग्रहित केलेला आहे मित्रांनो, गोळा केलेला आहे. आणि असा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढे भूकंप कंपनांचा जे काही डेटा गोळा करणारा आपला देश पहिलाच ठरलेला आहे. या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप हे दक्षिण ध्रुवावर होतात हे आपल्याला कोणालाही माहीत नव्हतं. आपल्या ते चंद्रयान-3ने हे शोधून काढलेलं आहे. तर त्या संदर्भात आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही घडामोड त्यामुळे आपल्याला IMP आहे. त्यासोबतच हे जी काही चंद्रयान-3 मोहीम होती त्याविषयी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ही जी काही मोहीम होती भारताची चंद्रयान-3 ती 14 जुलै ते 23 ऑगस्ट 2023 या दरम्यान चाललेली होती. 23 ऑगस्टला चंद्रयान-3 जे काय आपलं आहे त्याचं लँडर होतं विक्रम नावाचं, ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं होतं मित्रांनो. आणि असा दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. तर ते आपल्याला माहितीच आहे. त्यासोबतच आपल्याला काही गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहेत, जसं की हे जे काही लँडर ज्या ठिकाणी त्या चंद्राच्या ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर उतरलं होतं त्या ठिकाणाला सुद्धा नाव काय देण्यात आलेलं आहे, तर शिवशक्ती असं त्या ठिकाणाला नाव देण्यात आलेलं आहे. आणि 23 ऑगस्टला यशस्वीपणे आपलं चंद्रयान-3 हे चंद्रावर उतरल्यामुळे तो दिवस भारतामध्ये राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत किती वर्षापेक्षा अधिक व्यक्तींना हेल्थ विमा देण्याची मंजुरी दिलेली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 70 वर्षापेक्षा जे काही अधिक वयाचे व्यक्ती असणार आहेत त्यांना सरकारने हे हेल्थ विमा देण्याची मंजुरी दिलेली आहे. तर त्या आयुष्यमान भारत योजनेविषयी सुद्धा आपल्याला काही इन्फॉर्मेशन ही बघायची आहे. जसं की या योजनेची सुरुवात 23 सप्टेंबर 2018ला झालेली आहे. आणि या योजनेअंतर्गत 5 लाख रुपये प्रतिवर्ष हे देण्यात येतात आरोग्य विमा म्हणून. या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असं सुद्धा म्हटलं जातं. ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आहे मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य विमा देणारी योजना जगामध्ये कोठेही नाही, ते भारतामध्ये आहे. आणि यामुळे भारतातील जवळपास 55 कोटी लोकांना आरोग्य फायदा हा मिळत असतो. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच सीताराम येचुरी यांचे निधन झाले, ते कोणत्या पक्षाचे नेते होते. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए CPIM अर्थात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी जी काही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे त्याचे ते नेते होते. तर त्यांचं निधन झालेलं आहे आत्ताच नुकतंच. तर ते त्यांच्याविषयी थोडे आपल्याला अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे. जसं की हे जे काही सीताराम येचुरी होते ते CPIM या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. ते 2005 ते 2017 या कार्यकाळामध्ये राज्यसभा खासदार राहिलेले आहेत. कम्युनिस्ट विचारसरणीचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. JNU अर्थात जवाहरलाल नेहरू जी युनिव्हर्सिटी आहे दिल्लीची, त्याचे ते माजी विद्यार्थी आहेत. आणि आणीबाणीचं जे काळ होतं मित्रांनो त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास हा भोगलेला आहे. आणि यांची जी काही इमेज आहे ते सर्व लोकांना घेऊन चालणारे नेता किंवा सर्व नेत्यांमध्ये एकजुटता युनिटी आणणारे नेता म्हणून यांची ओळख होती. तर त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण जे काही कालच्या घडामोडी होत्या ते एकदा क्विक रिव्हिजन करणार आहोत. कालचा प्रश्न होता पहिला की नुकतेच अरुण गोयल यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन्स होते आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. आता हे अरुण गोयल जे आहेत ते क्रोएशिया या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच आंतरराष्ट्रीय सौर गटचा नवीन सदस्य कोणता देश हा बनलेला आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर होते. याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर ए. नेपाळ हा नुकताच आंतरराष्ट्रीय सौर गटाचा नवीन सदस्य बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच कर्करोग औषधांवरील GST कमी करून किती करण्यात आली. तर याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर सी. 5% GST ही कमी करून करण्यात आलेली आहे. अगोदर 12% होती कर्करोग औषधांवरील GST, ते कमी करून आता 5% करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन कधी पाळण्यात आला. तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी. 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळण्यात येतो.
त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की केंद्र सरकारने पॅराऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे. तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 75 लाख रुपये हे पॅराऑलिम्पिक जे काही खेळाडू आहेत ज्यांनी की गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे भारताला, त्यांना सरकार देणार आहे. त्याविषयीचा हा प्रश्न होता, आपण तो काल डिस्कस केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली. तर याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर ए, अमित शाह हे संसदीय राजभाषा समितीची अध्यक्ष म्हणून त्यांची निवड ही करण्यात आलेली आहे, फेरनिवड ही करण्यात आलेली आहे. या संदर्भात सर्व प्रश्न हे काल आपण डिस्कस केलेले आहेत. रिव्हिजन म्हणून हे प्रश्न फक्त आपण तुमच्यासमोर ठेवले होते. आणि त्यानंतर शेवटी आपण जसं होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसा आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे की महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार भारतात कितवा क्रमांक लागतो, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर हे सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो, कारण याचा फायदा तुम्हालाच तुमच्या परीक्षांमध्ये होणार आहे. म्हणून सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया किती विद्यार्थी आपले याचं उत्तर देतात. आणि जरी उत्तर नाही आलं तरी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ते उत्तर डिस्कस करणारच आहोत. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवू शकता. भविष्यामध्ये तुम्हाला त्या नोट्स तुमच्या रिव्हिजनसाठी उपयोगामध्ये येतील. तर थांबूया मित्रांनो, धन्यवाद, पुन्हा भेटूया.